हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत. 2025 हे जे वर्ष आहे, आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून जे आहे ते रीडिंग पाहणार आहोत. तर आजची आपली जी राशी आहे, मिथुन राशी आहे. मिथुन राशी 2025 हे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे, ते आपण पाहूया. चला तर आपण प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. कारण आपली कनेक्टिव्हिटी तर खूप सारी महत्वाची आहे आणि इथं एनर्जी काढण्यासाठी मला जो आहे याचा खूप सारा फायदा होतो. तर प्लीज मिथुन राशीचे जे माझे व्ह्युअर्स आहेत, माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. याच्यातून आपण जे आहे टेंटेटिव्हली एक 10 कार्ड्स काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कार्ड काढल्यानंतर जे आहे आपण याच्या आर्थिक, सामाजिक, फॅमिली, एज्युकेशन, आरोग्य, खूप सारे प्रश्न आपण टॅरोटला विचारणार आहोत आणि टॅरोट आपल्याला मिथुन राशीसाठी काय गाईडलाईन करणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि ज्या पण प्रमाणे इथे आपली एनर्जी पडणार आहे तसं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट राहा. थँक्यू व्हेरी मच. हे युनिव्हर्सल, माझे मिथुन राशीचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी येणारं हे 2025 वर्ष ऑल ओव्हर कशा पद्धतीचं असणार आहे प्लीज त्यांना गाईडलाईन करा. व्हेरी गुड. 8 ऑफ वॅन्डची एनर्जी निघून आलेली आहे. पुढची एनर्जी जी आहे आपल्याकडं 4 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. इथे आपल्याला द एम्परर निघून आलेला आहे. अतिशय सुंदर कार्ड आहे. माझ्या टॅरोट कार्ड मधलं हे अतिशय स्ट्रॉंग कार्ड आहे. खूप एनर्जेटिक कार्ड आहे. नेम, फेम, पब्लिसिटी, अचिव्हमेंट, सक्सेस, अशा पद्धतीचे हे आपल्याला एम्पररचं कार्ड निघून आलेलं आहे. इथे आपल्याकडे आलेलं आहे 6 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. डेथ, व्हेरी गुड. हे सुद्धा अतिशय सुंदर कार्ड आहे. अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहे. क्वीन ऑफ पेंटिकल. क्वीन ऑफ पेंटिकल पण खूप सुंदर एनर्जी आहे, जी की हिला आपण टॅरोट कार्ड मध्ये याला पैशाची राणी म्हणतात. एस ऑफ कप्स. एस ऑफ कप्स पण अतिशय सुंदर कार्ड निघून आलेले आहे. अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी निघून आलेला आहे, जे की तुम्ही खूप हार्टली अशी मेल्टेड होता. एखाद्याचं दुःख, एखाद्याची वेदना आपण नाही बघू शकत आहे, तर आपण खूप सारे इमोशनल होता आणि स्वतःला जो वैयक्तिक त्रास करून घेता त्यासाठी ही आपल्याला एस ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. शिवाय एस ऑफ कपचा अर्थ असाही होतो की जी एक आपली युनिव्हर्सल एनर्जी आहे, जे आपले अँसेस्टर एनर्जी आहे, जे आपली इष्टदेवी देवतांची एनर्जी आहे, या सगळ्यांचा आपल्याला जो आहे अतिशय एक आशीर्वाद आहे. गुड, गुड एनर्जी. हँग्डमॅनची एनर्जी निघून आलेली आहे. मिथुन राशी म्हणलं तर ते कसं असतं की खूप सारे मनामध्ये गोष्टी असतात. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते नाही करायचं, ते नाही. मग खूप सारा विचार करून करून काय होतं की आपण हँग्डमॅनच्या पोझिशन होतो. आपल्याला काहीच नाही करायचं, एक ठप्पच होऊन बसायचं. तर हे हँग्डमॅन अशा पद्धतीची आपली डेप्युटेशन करायला गेलेली आहे. पुढची एनर्जी आपली निघून आलेली आहे. पेज ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. आणि लास्ट कार्ड जे आहे आपलं 3 ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेली आहे. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली आहे. स्ट्रेंथ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 2025 हे जे वर्ष आहे मिथुन राशीसाठीचे अतिशय सुंदर एनर्जी निघून आलेली आहे. आपल्याकडे क्वीन ऑफ पेंटिकल्स आलेले आहे. आपल्याकडं एम्परर निघून आलेले आहे. एम्परर निघून आलेला आहे. एम्पररचा अर्थ आपल्याला असा असं सांगू शकते मी की हा एक राजा आहे. हा खूप एक्सपिरियन्स ह्याला आहे. खूप ह्याला अनुभव घेतलेला आहे आणि स्वतःच्या बळावर त्याचं ते एक थ्रोन त्यानं तयार केलेलं आहे. तर याला हलवायची हिंमत आता कुणी सुद्धा इथून पुढे भविष्यामध्ये करू शकणार नाहीये. अशा पद्धतीनं त्याचा जो थ्रोन आहे तो रोवून ठेवलेला आहे. किती पण लोकांनी याला जर प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर याचं जे स्थान आहे हे कुणी सुद्धा हिसकावून नाही घेऊ शकणार आहे. तर असा हा एम्परर जो आहे हा आजच्या आपल्या टॅरोट कार्डमध्ये निघून आलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण जे पण काही प्लॅनिंग केलेलं होतं, भले तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असेल, तुमचं बिझनेसचं प्लॅनिंग असेल,
तुमचं एज्युकेशनचं प्लॅनिंग असेल, तुमचं करिअरचं प्लॅनिंग असेल, तुमचं जॉबचं प्लॅनिंग असेल, तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्लॅनिंग असेल, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या कंट्रोलमध्ये राहणार आहात आणि त्याच्यावर पूर्णपणे आपला कंट्रोल असणार आहे. जो एक आत्मविश्वास म्हणू ना, तो आत्मविश्वास जो आहे पूर्ण आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये पूर्णपणे ठासून भरलेला आहे. इतकी यावर्षीची 2025 ची ही एनर्जी आहे आपल्याकडं, अतिशय अशी वेगवान एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. जे पण काही एनर्जी आपल्या लाईफमध्ये होते किंवा जे पण काही डिसिजन आपण घेऊ शकत नव्हता, एक अशी आता वेळ आलेली आहे की तुम्हाला आता त्या डिसिजनचं काहीच वाटणार नाही. एखादा तुम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय जरी चुकला, तर तो कशा पद्धतीनं बरोबर करायचा किंवा बरोबर घेतलेला निर्णय त्याच्यामध्ये आणखीन बेटर आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचे डिसिजन जे आहेत तुमचे या वर्षीचे असणार आहेत. याचं कारण असं आहे, की तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुम्ही जगाकडून जे घेतलेले अनुभव आहेत आणि तुम्ही जे शिकलेलं आहे, तुमचं जे एक लर्निंगचं आणि जे एक कौशल्य तुम्ही जे हासिल इथे केलेलं आहे, त्या मुकामपर्यंत तुम्ही आता गेलेला आहात आणि तिथून तुम्हाला इतक्या सहजासहजी कोणी हलवणं, धक्का देऊन तुम्हाला खाली पाडणं आणि तुमची कोणी फसगत करणं, हे इतकं शक्य आता राहिलेलं नाहीये. कारण जीवनानं तुम्हाला एक स्ट्रेंथ दिलेली होती, जी एक आत्मविश्वासाची ताकद जी आता जे तुम्ही घटना तुमच्या अगेन्स्ट ज्या जीवनामध्ये घटना घडत गेल्या आणि त्याच्यातून तुम्ही एक कणखर अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व तुमचं जे बनत गेलं, त्याच्या बाबतीत हे आपल्याला एम्परर सांगायला लागलेलं आहे. जी स्ट्रेंथ तुमच्या जीवनामध्ये या संपूर्ण सिच्युएशन जी आणलेली आहे, त्याचा फायदा जो आहे तुमच्या स्वतःसाठी तर आयुष्यासाठी तर होणारच आहे. शिवाय तुम्ही जे पण लोकं नडलेली, अडलेली जे आहेत आणि त्या लोकांना तुम्ही जो एक ॲडव्हाइस देणार आहे, जी लोकं तुमच्याकडे ॲडव्हाइस घेण्यासाठी येणार आहात आणि त्यांना जो ॲडव्हाइस देणार आहात, तर त्यांच्या जीवनासाठी सुद्धा तो एक मैलाचा दगड बनून तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहात. तर इतकी ही 2025 या वर्षीची जी एनर्जी आहे मिथुन राशीसाठी खूप सुंदर अशी एनर्जी इथे निघून आलेली आहे. कारण इथं आपल्याला डेथची जी एनर्जी निघून आलेली आहे, डेथ आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे. ज्या गोष्टी ज्या अघटित घडलेल्या होत्या, ज्या विघटित घडलेल्या होत्या, जे पास्ट ट्रॉमा वर्षानुवर्ष तुमच्या लाईफमध्ये चाललेले होते आणि सगळीकडे आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा एक अंधकार पसरलेला होता. तर इथं आपल्याला जो आहे प्रकाशाचा पूर्ण असा झोत आलेला आहे. त्या अंधकारामध्ये नुसतं किरण नाही आलेला आहे, तर अख्खा प्रकाश, सनदेवता तुमच्यावर जी आहे मेहरबान झालेली आहे. त्याची जी कृपा आहे तुमच्यावर झालेली आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला डेथ जी आहे, ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आपल्या जीवनामध्ये घेऊन यायला लागलेली आहे. एक नवीन असा सुंदर असा उदय तुमच्या जीवनामध्ये जो झालेला आहे, त्याची ही पोचपावती डेथनं इथं आपल्याला आणून दिलेला आहे. एकंदरीत बघता आपल्या जीवनामध्ये जे आहे, इथं क्वीन ऑफ पेंटिकल बघताय, हे जे आहे अतिशय फायनान्स बाबतीत आपलं ही गोष्ट बोलायला लागलेलं आहे, हे कार्ड सांगायला लागलेलं आहे. फायनान्स यावर्षीचा आपला खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग होणार आहे. इव्हन दो आपल्याला हे पण होऊ शकते, की आपण गोल्ड खरेदी करू शकता, आपण इन्व्हेस्ट करू शकता. आपण बँकेचे लोन घेतलेले असतील आणि तुमचं जर ते टार्गेट असेल, की आपल्याला ते लोन क्लोज करायचं आहे, तर ही गोष्ट तुम्ही यावर्षी करू शकता. ज्या लोकांना आपल्याला नवीन उद्योगासाठी किंवा नवीन कोणत्या कारणासाठी एक बँकेचं लोन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप असा विलंब व्हायला लागलेला होता. तर इथं आपल्याला ही विना कष्ट आणि विना सायास हे जे बॅरियर आपल्या याच्यामध्ये कामामध्ये येत होते, ते आपल्याला इथे दूर होताना दिसायला लागलेले आहे. तर हे जे पैशाच्या देवाण-घेवाणचं काम जे आहे, ते इथं आपल्या बाबतीत घडायला लागलेलं दिसायलंय. इव्हन दो ज्यांनी पण आपल्याकडनं जे काही पैसे घेतलेले होते किंवा तुम्ही इतरांचे मदतीसाठी जे काही घेतलेले होते, तर इथं आपल्याला जे आहे, इथं पैसे आपल्याकडं काही ना काही स्वरूपामध्ये पुन्हा यायला लागलेले ते सांगायला. आपल्या भावनेवर फक्त आपल्याला ताबा ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण इथं इमोशन यावर्षी जे आहेत आपल्या खूप साऱ्या अपडाऊन होत राहणार आहेत. त्यामुळे इमोशनमुळं जे कदाचित आपले डिसिजन चुकू शकतात. तर इथं इमोशनला फार महत्त्व देता. आपलं हार्टकडून आपण डिसिजन न घेता आपला ब्रेन आपल्याला काय डिसिजन घेण्यासाठी सांगत आहे, त्याचा इनर व्हॉइस आपल्याला काय सांगत आहे, तर त्याच्या थ्रू आपल्याला घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट इथं एज्युकेशन वाईज जर आपण बघायला गेलो, तर ज्यांनी पण एक टार्गेट त्यांचं ठरलेलं आहे, एक करिअरसाठी त्यांच्या ज्या काही दिशा ठरलेल्या आहेत, एज्युकेशनमध्ये त्यांच्या काही दिशा ठरलेल्या आहेत, व्हिसा वगैरे घेण्याच्या ज्या काही प्रोसेस चाललेल्या आहेत आणि ज्यांना
बाहेर जाऊन एज्युकेशनसाठी तयारी त्यांची चाललेली आहे. तर इथं जे आहे निर्विघ्नपणे आपलं जे आहे टार्गेट हासिल करण्यामध्ये इथं आपलं कौशल्यपणाला आपण लावू शकता आणि याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सक्सेस मिळण्याचे इथे चान्सेस दिसायले. दुसरी इथं आपल्याला जी गोष्ट दिसायला आलेली आहे, की फॅमिली लाईफमध्ये जे आहे बॉन्डिंग अतिशय सुंदर अशा पद्धतीने बनणार आहे. तुम्ही जी बोलणार आहात, तुम्ही जे सांगणार आहात, तुम्ही जे फॅमिलीला दिशा देणार आहात, जे तुम्ही डिसिजन देणार आहात, त्या डिसिजनचं कोणी अवहेलना करणार नाही. कदाचित याच्या अगोदरच्या लाईफमध्ये असं असेल, की तुमच्या बोलण्याकडे खूप सारे जण इग्नोर करत असतील. पण आता इथून पुढे जे आपले ग्रह तारे नक्षत्रामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, ते हे सांगायला आलेलं आहे, की आपण जे बोलणार आहात ते योग्य असणार आहेत आणि त्याचा जो रिझल्ट असणार आहे तो सुद्धा खूप सकारात्मक अशा पद्धतीचा आपला निघून येणार आहे. दुसरी इथं आपल्याला जी एनर्जी निघून आलेली आहे, 6 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. कदाचित गेट टुगेदर फ्रेंड बरोबर मिळणं, भेटणं, त्यांच्याबरोबर बसणं, जे काही जुने जे तुमचे जे मित्र जे आहेत, दूर गेलेले होते, ते पुन्हा तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. तुमचे स्कूल लाईफ मधले असतील, कॉलेज लाईफ मधले असतील आणि इतर ज्या पण पद्धतीने आपण लोकांबरोबर जोडत गेला आणि खूप दिवस झालं त्यांची गाठभेट आपल्याला पडली नसतील, तर असे काही लोक आपल्या जीवनामध्ये पुन्हा येऊ शकतात. इथं फॅमिली रिलेशन बद्दल जर सांगायला गेलं तर स्पाउस बद्दल बोलायला गेलं तर इथं हसबंड आणि वाईफचं रिलेशन जे आहे अतिशय याच्यामध्ये एक मधुरता येताना दिसायला आलेलं आहे. आणि इथे दुसरी एक गोष्ट मला जी दिसायला आलेली आहे, जे त्यांना पण काही कन्सीव्ह करण्याची इच्छा आहे किंवा बेबी स्टेप्सची जे वाट पाहत आहात किंवा छोट्या बेबीच्या आगमनासाठी जे पण कोणी उत्साही असाल, तर इथं आपल्यासाठी ही पण एक 2025 या वर्षामध्ये ही एक लाईफमध्ये गोष्ट घडू शकते. इथं आपल्याला बिझनेससाठी बघायला गेलं तर खूप साऱ्या ऑफर्स आपल्याला येऊ शकतात. पण प्रत्येक ऑफर ज्या आहेत आपल्यासाठी चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, लॉस असणार आहे, प्रॉफिट असणार आहे, या गोष्टीचा मात्र आपल्याला परिपूर्ण विचार करून लोकांच्या ऑफरचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. इथं खूप सारे लोकं आपल्याला जे आहेत तिथं जे पैसे आपल्याकडून उधार घेण्यासाठी किंवा मदतीची याचना करण्यासाठी येणार आहेत. अ, जिथे आपल्याला जितकी आवश्यकता वाटत आहे, त्यांची निकड काढण्यासाठी तेवढंच पाहून आपल्याला लोकांना मदत करायची आहे आणि तुम्ही मदत करणारे असे तुम्ही व्यक्ती आहात. तर आपल्याला काय करायचं आहे, की लोकांना मदत करायची आहे. पण या लोकांच्याकडून आपल्याकडनं पैसे पुन्हा मिळणार नाहीत, ही एक अपेक्षा ठेवून आपल्याला या साऱ्या गोष्टीमध्ये उतरायचं आहे. अ, पुढचं आपल्याला जे इथं दिसायला राहिलेलं आहे, 4 ऑफ कप्सची इथं आपल्याला जी एनर्जी दिसायला राहिलेलं आहे, की खूप साऱ्या अशा आपल्याकडं ऑफर येत राहतील. खूप सारे आपल्याला बेनिफिट याच्यातून मिळत पण राहतील. कदाचित तुम्हाला तुमचा जो जुना एक्सपिरियन्स आहे किंवा त्याच्यातून जे तुम्हाला लॉसेस झालेले होते, तो एक तुमच्या अनुभव तुमच्या जवळ आहे. म्हणून काही वेळेला तुम्ही असं करू शकता, की चांगल्या आलेल्या गोष्टीकडेही आपण एक ते आपलं लॉस होईल या दृष्टिकोनातून खूप चांगल्या ऑफर पण तुम्ही गमवू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीयेत. हे पण आपल्याला माहीत इथं असायला पाहिजे. यासाठी आपल्याला इथं गाईडलाईन दिलेला आहे. पुन्हा इथं आपल्याला जे दिसायला राहिलेलं आहे, की 8 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेलं आहे. जे आपले कामं जी प्रलंबित झालेली होती आणि या कामामध्ये खूप सारे डिस्टर्बन्स आलेले होते, खूप सारे अडथळे आलेले होते. तर इथं आपल्याला हे दिसायला आलेलं आहे, की अ, आता फार आपल्याला वाट बघावं लागणार नाहीयेत आणि जी कामं आपण करणार आहेत ती कामं आपली पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे पुढे चला. इथं आपलं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वजन पण खूप छान पद्धतीनं वाढणार आहे. आपल्याला इथं नेम, फेम ह्या साऱ्या गोष्टी पण आपल्याला खूप चांगल्या मिळणार आहेत. आपण ह्या डेकमधून ॲडवाईस घ्यायला लागलेलं आहे, की आपल्याला प्रिकॉशन कुठल्या गोष्टीची घ्यायची आहे. तर पहिलीची एनर्जी आपल्याला ही निघून आलेली आहे. कदाचित आपण एक खूप अशी रेबेलच्या भूमिकेमध्ये जाऊ शकता. पण आपल्याला जर आवश्यकता वाटली तरच आपल्याला रेबेलच्या एनर्जीमध्ये जायचं आहे. अदरवाईज स्वतःवर एक मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःला शांत ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. फार उद्विग्नता, उद्रेकता आपल्या लाईफमध्ये येऊ द्यायची नाहीये.
लव्हरची आपल्याला एनर्जी निघून आलेलं आहे. जे की मी मगाशी आपल्याला सांगितलं होतं, की आपलं जे फॅमिली लाईफ, आपलं फॅमिली बॉन्डिंग जे आहे, खूप छान पद्धतीनं होणार आहे. फॅमिली रिलेशन जे आहे इथं आपल्याला अ, खूप ग्रो होताना दिसायला लागलेलं आहे. एक नवीन एनर्जी आपल्या जीवनामध्ये येतेले दिसायला लागलेलं आहे. हसबंड वाईफमध्ये जे आहे इथं खूप एक अटॅचमेंट वाढतेली आपल्याला दिसायला लागलेलं आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये मुलांच्याकडून इथं खूप सारं आपल्याला प्रेम मिळताना दिसायला लागलेलं आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन बेबीचं आगमन इथं होत्याला दिसायला लागलेलं आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये इथं एक बिझनेससाठी जर पाहायला गेलं तर कोणीतरी एक नवीन पार्टनर आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्याच्याकडून पण कदाचित आपल्या आपल्या जीवनामध्ये जे आहे एक आर्थिक निकष जो आहे त्याचा ग्राफ आपल्याला एक वरच्या लेव्हलला जात्याला इथं दिसायला लागलेला आहे. पुढची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. एक अबंडन्सची एनर्जी निघून आलेली आहे. जे पण तुम्हाला एक इच्छा होती, की जीवनामध्ये या साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, घडायला पाहिजेल आहेत. तर अबंडन्सची एनर्जी आपल्या या जीवनामध्ये इथे निघून आलेलं आहे. सुख, शांती, समृद्धी भरभरून इथं युनिव्हर्सलनं आपल्याकडे पाठवून दिलेली आहे. तर त्याचं आपण जे आहे खुल्या मनानं, खुल्या दिलानं त्याचं स्वागत करण्यासाठी, तयार राहण्यासाठी आपल्याला हे कार्ड सांगायला लागलेले आहेत. पुन्हा एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे, की अलोननेसची एनर्जी निघून आलेली आहे. जी की मगाशी मी तुम्हाला हँगडमॅनची जी एनर्जी सांगितली ती हँगडमॅन आणि अलोननेस या दोन्ही पण ज्या एनर्जी आहेत त्या आपल्या सेमच निघून आलेले आहेत. कदाचित आपल्याला खूप काम करून, खूप कष्ट करून थोडं विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे कदाचित असं तुम्हाला वाटायला लागेल, की तुम्हाला एक एकांत पाहिजेल आहे. त्यावेळेला तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावा. निसर्गामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही ट्रिप अरेंज करा किंवा बाहेर जिथं की एक सागर असेल, नदी असेल, विहार असेल, अशा ठिकाणी तुम्ही प्लॅन करू शकता. यावर्षीचा आपला हा प्लॅन जो आहे, हा पण दिसून यायला लागलेला आहे. तर इथं आपल्याला अलोननेस ज्या वेळेला वाटेल, त्यावेळेला आपल्याला या साऱ्या गोष्टीची गरज लागणार आहे. इथं पुढची एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे, हार्मोनीची एनर्जी निघून आलेलं आहे. इथं खूप सारं आपल्याला मेडिटेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि एकांताशी जेव्हा तुम्ही एकांतात असता, तेव्हा तुमचा सोल जो आहे आपल्याशी एक गप्पा गोष्टी करण्याच्या मोडमध्ये असेल. इनर व्हॉइसच्या माध्यमातून तुम्हाला काही डायरेक्शन देण्यासाठी तो इथं वर्क करताना आपल्याला दिसायला लागलेला आहे. हार्मोनी आपल्या जीवनामध्ये खूप यायला लागलेला आहे. तर या साऱ्या गोष्टी ज्या आहेत 2025 या वर्षी आपल्या जीवनामध्ये घडून यायला लागलेल्या आहेत. पुढची जी आपली एनर्जी निघून आलेली आहे, ती निघून आलेली आहे, की पॉलिटिक्सची एनर्जी निघून आलेली आहे. काही जीवनामध्ये लोकं अशी असतात, की वरून एक गोष्टी बोलत असतात. पण त्यांचे प्लॅन काय एक वेगळ्याच पद्धतीनं चाललेले असते. तर आपल्याला या साऱ्या लोकांना पण पाहायचं आहे, ओळखायचं आहे आणि विचार करायचा आहे. ज्या गोष्टी आपण शेअर करणार आहोत, याच्यातून आपल्या जीवनामध्ये काही वेगळ्या पद्धतीनं तर निगेटिव्हिटी तर पसरणार नाही ना. लोकं एक चेहऱ्यावर चेहरा त्यांनी चढवलेला असतो, बुरख्यावर बुरखा त्यांनी घातलेला असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला तो बुरखा किंवा तो चेहरा ओळखता येत नसतो, तर अशा लोकांना मात्र ओळखणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि इथं मला वाटतं, की आपण नक्कीच कमी पडता, कारण आपण अतिशय इमोशनली आहात आणि इमोशन आपल्यावर खूप वेळेला हावी होऊन जातं. त्यामुळे डिसिजन घेताना आपल्याला थोडंसं इथं त्रासाच्या ह्या गोष्टी घडून जातात. तर आपल्याला अशा काही साऱ्या गोष्टी आहेत, याच्यापासून स्वतःचा बचाव करायचा आहे. तर 2025 या वर्षीचं जे मिथुन राशीचं होतं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. नेम, फेम, पब्लिसिटी, अबंडन्स, लव्ह या साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये यायला लागलेल्या आहे. या जे आहे हे कॉमन रीडिंग होतं. जितकं आपल्याला रिझोनेट होते तेवढं आपण ठेवून घ्यायचा प्रयत्न करा आणि जे आपल्याला रिझोनेट होत नाही ते आपण सोडून देऊन टाका. थँक व्हेरी मच.